हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट ही जवळपास 129 वर्ष जुनी आहे। या स्पर्धेला मोठा इतिहास आहे। मात्र आता या स्पर्धेच्या ट्रॉफीचं नाव बदलण्याची मागणी होतीये। कुणी केली आहे ही मागणी आणि काय आहे नेमकं त्यामागचं कारण जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। 1929 वर्ष जुन्या हॅरिस शील्ड स्पर्धेचं नाव बदलण्याच्या चर्चा। ट्रॉफीचं नाव बदलण्याची राहुल कनाल यांची मागणी। लोकमान्य टिळक ट्रॉफी असं नाव ठेवण्याची मागणी। हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट ही मुंबईतील सर्वात जुनी टूर्नामेंट असून याच टूर्नामेंटमुळे महाराष्ट्राला आणि देशाला उत्कृष्ट असे खेळाडू मिळाले आहेत। हॅरिस शील्ड शालेय क्रिकेट स्पर्धा मुंबईत बऱ्याच काळापासून आयोजित केली जाते। ही स्पर्धा देशातील सर्वात मोठ्या शालेय क्रिकेट स्पर्धांपैकी एक मानली जाते। मात्र आता हॅरिस शील्ड स्पर्धेचं नाव बदलण्याची मागणी शिवसेना नेते राहुल कनाल यांनी केली आहे। लोकमान्य टिळक ट्रॉफी असं नाव बदलण्याबाबत राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एमसीए अध्यक्ष आणि मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन यांना पत्र पाठवल्याने चर्चांना उधाण आलंय। हॅरिस शील्ड स्पर्धेचं नाव लॉर्ड जॉर्ज हॅरिसच्या नावावर। हॅरिस 1890 ते 1895 पर्यंत बॉम्बे प्रेसिडेंटचे गव्हर्नर होते। हॅरिसची धोरणे हिंदू सांस्कृतिक उत्सवांच्या विरोधात होती। नव्या पिढीला हिंदू संस्कृतीची माहिती आणि इतिहास ज्ञात व्हावा यासाठी महान स्वातंत्र्य सैनिक आणि सांस्कृतिक आयकॉन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सन्मानार्थ या ट्रॉफीचं नाव लोकमान्य टिळक ट्रॉफी असे ठेवण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येते। लालबाग राजा असू द्या, मुंबईचे राजा असू द्या, हे गणपती दैवत आपल्या मुंबईशी आणि आपल्या सर्व मुंबईकरांचे दैवत आहेत। स्कूल, कॉलेज किंवा तुम्ही एक प्रोफेशनल स्पोर्ट पण बोला तर आपली पहिली सीडी करिअरची हॅरिस शील्ड असते। या लोकांवर आपली अशी हॅरिस शील्ड किंवा काहीतरी आपल्याला हू हॅज कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स द स्पोर्ट किंवा आपले महाराष्ट्र संस्कृतीचे मोठे नाव आहे त्यांच्यावर हा शील्ड ठेवावी अशी विनंती आहे। मंत्री आशिष शेलार यांनी हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंटचे नाव बदलण्याच्या मागणी संदर्भात हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे। ही स्पर्धा मुंबई स्कूल स्पोर्ट असोसिएशनची असल्याने सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचा असल्याची माहितीही समोर येते। एमसीए आणि राष्ट्रीय पातळीवरती या संदर्भात निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हॅरिस शील्ड चॅम्पियनशिप खरं तर ही शेकडो वर्षांपूर्वीची टूर्नामेंट आहे आणि यातूनच सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि सरफराज यासारखे जे खेळाडू आहेत ते भारतीय क्रिकेट टीमला मिळालेले आहेत। त्यामुळे या शेकडो वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या टूर्नामेंटचं नामकरण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।